The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by Pooja Prasoon पेश करते हैं करियर क्लैरिटी, अ कैंडिड पॉडकास्ट जो आपके करियर के सफर में रोशनी डालकर आपको सही रास्ता दिखाता है। आज के सेगमेंट में हम फोकस करेंगे कॉमर्स के फील्ड पर और इसके लिए हमारे खास गेस्ट है श्री अतुल जी आचड़े सर, प्रिंसिपल अतुल अकाउंटेंसी कॉमर्स क्लासेस, जो 30 साल से ज्यादा समय से अपने ज्ञान और अनुभव से हजारों स्टूडेंट्स की जिंदगी में रोशनी भर रहे हैं। उन्होंने अपनी टीचिंग जर्नी में अपनी मेहनत और डेडिकेशन से एजुकेशन के क्षेत्र में अपनी एक अलग पहचान बनाई है। तो चलिए इस एपिसोड में श्री अतुल जी आचड़े सर से मिलते हैं और लेते हैं उनसे वैल्यूएबल गाइडेंस जो आपको एक सफल और संतुष्ट करियर बनाने में मदद करेगा। सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट। नमस्कार पालक, करियर टॉक हा प्रोजेक्ट ऑफ व्हॉइस विस्टा अँड व्हेंचर ऑफ पूजा प्रसून मध्ये मी प्रिन्सिपल अतुल आचळे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। अतिशय सांगण्यास आनंद होतोय की मागच्या दोन्ही एपिसोडला तुम्हा प्रेक्षकांकडून, तुम्हा व्ह्युअर्सकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, भरघोस प्रेम मिळतंय आणि त्याचाच आनंद घेऊन त्याच्याच जोरावर आम्ही पुढचा एपिसोड तुमच्याकडे घेऊन येत आहोत। कॉमर्समध्ये असलेल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी बद्दल असलेली उत्सुकता, त्याबद्दल मनातले असलेले काही प्रश्न जे विद्यार्थी व पालक आमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याच्याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून आनंद होत आहे आणि म्हणूनच पुढचा एपिसोड कधी येणार हे आम्हाला वारंवार विचारलं जात आहे। म्हणून आज पुढचा एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्यामध्ये आता नवीन काय सांगणार ही उत्सुकता तुम्हाला सर्वांना असेलच। तर मी तुम्हाला सांगतो की पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं प्रोफेशनल कोर्सेस, सीए, सीएस, सीएमए वगैरे वगैरे। मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितले अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस कुठले कुठले आहेत, त्यामध्ये बीकॉम पासून ते LLB पर्यंत आपण अनेक कोर्सेसचा अभ्यास केला, त्याची माहिती जाणून घेतली। त्यानंतर आता मला परत पुढचा प्रश्न विचारला गेला की जर प्रोफेशनल कोर्सेस तर ठीक आहे तुम्ही सांगितले, ग्रॅज्युएशन पर्यंतचे सांगितले, परंतु आता पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आमच्याकडे काय काय करिअर उपलब्ध आहेत किंवा काय काय कोर्सेस आमच्यासाठी उपलब्ध आहेत, कृपया त्याची माहिती द्या। आणि या प्रश्नाचा भडीमार आमच्यावर झाला म्हणून आम्ही निर्णय घेतला की पुढचा एपिसोड पण तुमच्यासाठी लवकरच आणला पाहिजे आणि म्हणूनच आजचा पुढचा एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। तर त्याच्यामध्ये दिली जाणारी माहिती ही तुम्ही सर्वांनी नीट ऐकाल ही अपेक्षा ठेवतोय। करिअर ऑप्शन्स खूप आहेत, कोर्सेस ऑप्शन खूप आहेत, म्हणूनच आज मी पूर्ण एक लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। त्यामुळे एखादा सुटू नये, एखादा कोर्स माझ्याकडून राहून जाऊ नये म्हणून ती लिस्ट मी माझ्या हातात ठेवतोय आणि त्यांची आपण वन बाय वन माहिती घेऊया। तर चला मित्रांनो, पुढील कोर्सेसची, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसची आपण माहिती करून घेऊया। बीकॉम आपण सर्व झालो, 10वी झाली, 10वी नंतर 2 वर्ष 12वी, त्यानंतर पुढचे 3 वर्षामध्ये आपण ग्रॅज्युएशन म्हणजे बीकॉम पूर्ण केलं। व्हॉट नेक्स्ट हा एक महत्वाचा प्रश्न आमच्या समोर सर्वांसमोर उभा राहतोय। तर त्यासाठी अनेक करिअर पर्याय, अनेक करिअर कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, जी माहिती आज आपण घेऊया। त्यातला सर्वात पहिला आहे तो म्हणजे MCOM, कॉमर्स डिग्री मधली, कॉमर्स कोर्सेस मधली सर्वात मास्टर डिग्री, ज्याला आपण मास्टर ऑफ कॉमर्स असं म्हणतोय। सो MCOM हा अतिशय छान कोर्स तुमच्यासाठी आहे। बीकॉम नंतर पुढे 2 वर्षासाठी असलेला कालावधी यासाठी तुम्हाला द्यायचा आहे। त्यामध्ये परत स्पेशलायझेशन अकाउंट आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, असे अनेक स्पेशलायझेशन तुम्ही घेऊन MCOM कम्प्लीट करू शकता व तुम्ही असलेल्या फील्डमध्ये मास्टर डिग्री तुमच्या हातात असते आणि त्यामुळे करिअरच्या नवीन वाटा, जॉबसाठी नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत, ओपन होत आहेत, कारण की तुमच्याकडे असलेली मास्टर डिग्री। त्यामुळे ह्या कोर्सचा, ह्या डिग्रीचा नक्कीच पॉझिटिव्हली तुम्ही विचार करावा असं मला वाटतंय। मास्टर इन कॉमर्स 4-5 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत स्पेशलायझेशनचे। त्यानंतर आहे LLM। मागच्या एपिसोडमध्ये आपण LLB हा कोर्स बघितला होता, ज्याच्यात वकील आपण बनतो आहोत, लॉयर आपण बनतो आहोत। त्यातली मास्टर डिग्री LLM, मास्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ असं त्याचं लॉंग फॉर्म होतो, ज्यामध्ये तुम्ही कानूनी सल्लागार किंवा न्यायाधीश किंवा कायद्याशी रिलेटेड पुस्तकांचा अधिकारवाणीने लिहिले जाणारे लेखक तुम्ही बनू शकता। न्यायाधीश पर्यंतची उंच झेप तुम्ही याच्यातून घेऊ शकता। असा हा LLM, मास्टर इन लेजिस्लेटिव्ह लॉ हा कोर्स तुम्ही करू शकता। अनेक नावाजलेल्या संस्था, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा नाशिक सारख्या ठिकाणी तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे। याचा एक खूप चांगला उपयोग तुम्ही करू शकता। भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी व सामान्य जनतेला
न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही डायरेक्टली सहभाग घेऊ शकता आहात न्यायाधीश म्हणून याचा विचार तुम्ही पॉझिटिव्हली करायला हरकत नाही असं मला वाटतंय. त्यानंतर MPM मास्टर इन पर्सोनेल मॅनेजमेंट, अर्थात इथे एक सांगू इच्छितो की काही युनिव्हर्सिटीजने यांचं नाव बदलून हेच कोर्सेस आणलेले आहेत. कालानुरूप त्यांच्या नावामध्ये काही चेंजेस केले गेले. जसं पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रोफेशनल कोर्स CWA याचं नाव बदलून CMA झालंय, तसं MPMच्या काही युनिव्हर्सिटीने त्यांच्या लेवलला नावं बदलले. ते तुम्हाला त्या युनिव्हर्सिटी प्रमाणे अभ्यास करून माहिती घेऊन करावं लागेल. तर MPM मास्टर इन पर्सोनेल मॅनेजमेंट, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मॅन पॉवरची गरज असते. कारण की कितीही मोठी कंपनी असली किंवा किती ऑटोमायझेशन जरी झालं तर मॅन पॉवरला रिप्लेसमेंट 100% काही होऊ शकत नाही. त्यामुळे मॅन पॉवर पर्सोनेल मॅनेजमेंट हे खूप महत्वाचा विषय इथे असतो. त्यामुळे कंपनीमध्ये काम करणाऱ्या मॅन पॉवरचं मॅनेजमेंट किंवा त्यासाठी लागणाऱ्या इतर काही गोष्टी ज्या असतात त्या सर्वांचं मॅनेजमेंट तुम्हाला इथे शिकायचं आहे. आणि त्यामुळे जेवढी कंपनी मोठी, जेवढी मॅन पॉवर जास्त, तेवढं तुमच्यासाठी करिअरच्या संधी तिथे जास्त, जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत. त्यामुळे मास्टर डिग्री घेऊन जर तुम्ही हा कोर्स केलेला असेल की ह्या पर्सोनल मॅनेजमेंट या फील्ड मधली जर मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं की करिअरचे अनेक दरवाजे तुमच्याकडे ऑटोमॅटिकली ओपन होतील आणि खूप चांगल्या संधी तुम्हाला त्या योगे उपलब्ध होतील इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये. सो तो एक विचार तुम्ही करायला हरकत नाही, मास्टर इन पर्सोनेल मॅनेजमेंट. त्यानंतर DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ, जे विद्यार्थी CA करू शकत नाही किंवा ज्यांचा निर्णय उशिरा झाल्यामुळे आता CA करणं म्हणजे परत 5 ते 6 वर्ष देणं हे शक्य नाहीये, त्यांच्यासाठी असलेला हा एक उपयुक्त कोर्स डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ. CA कोर्समध्ये असलेले अनेक विषय, अनेक सब्जेक्ट तुम्हाला इथे शिकायला मिळतात. आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन स्वतःची टॅक्स कन्सल्टन्सी सुरू करू शकता, ज्याच्यात तुम्ही प्रोजेक्ट कन्सल्टन्सी असू शकेल, टॅक्स कन्सल्टन्सी असू शकेल, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी असू शकेल, असे अनेक छान पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होतात. त्याच्यामुळे हा एक वर्षाचा कोर्स आफ्टर BCom हा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. काही युनिव्हर्सिटीमध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये हा 2 वर्षाचा पण कोर्स आहे. सध्या आपल्याकडे तो 1 वर्षाचा आहे. तर तो एक विचार तुम्ही करायला हरकत नाही. डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स, GST, लॉ, अकाउंट असे अनेक छान विषय शिकायला मिळतात, ज्याच्यावर कमांड करून, त्याच्यावर मास्टरकी करून तुम्ही तुमच्या करिअरला एक वेगळा आयाम, एक वेगळा उंचीवर निघू शकता. त्यामुळे DTL याचा एक विचार तुम्ही करावा असं मला वाटतं. DLW डिप्लोमा इन लेबर वेलफेअर, जसं मी सांगितलं की प्रत्येक कंपनी आपल्याकडे काम करणाऱ्या लेबरची खूप काळजी घेत असते, कारण की त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि जोपर्यंत लेबर अडचणीत असेल तोपर्यंत कंपनी ही स्मूथली रन करणं मुश्किल आहे. त्यामुळे लेबर वेलफेअर ही खूप महत्वाची कन्सेप्ट आजच्या मल्टीनॅशनल मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे डिप्लोमा इन लेबर वेलफेअर हा एक कोर्स तुम्हाला BCom नंतर उपलब्ध आहे. जरी तो डिप्लोमा म्हटला जातोय तर हे कोर्सेस तुम्हाला BCom नंतर उपलब्ध आहेत. त्यामुळे डिप्लोमा इन लेबर वेलफेअर नावाचा कोर्स करून तुम्ही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणात लेबर फोर्स काम करते आहे, मोठ्या प्रमाणात वर्कर लोक काम करत आहेत, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं वेलफेअर, त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या स्कीम राबवण्याचं काम हे तुमच्याकडे येऊ शकतं. एक मॅनेजमेंट लेवलचं काम तुम्हाला तुमच्याकडे सोपवलं जाऊ शकतं रिलेटेड टू द लेबर फोर्स. त्यामुळे डिप्लोमा इन लेबर वेलफेअर हा एक कोर्स विचारात घ्यायला हरकत नाही. जसं आज म्हटलं जातं की इंटरनेटमुळे किंवा ओव्हरऑलच वेगवेगळ्या साधन सामुग्रीमुळे जग हे जवळ येत चाललंय आणि त्यामुळे बिझनेस हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय. आज जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी भारतातून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून भारतात किंवा इतर कुठल्याही देशाशी व्यापार करणं इतकं सहज नव्हतं जितकं सहज आज झालंय. कारण की मोड ऑफ ट्रान्सपोर्ट थोडा इझी झालेला आहे, मोड ऑफ ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. त्यामुळे डिप्लोमा इन इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक खूप छान आणि इंटरनॅशनल लेवलला डिमांड असलेला कोर्स अनेक ठिकाणी आता तुम्हाला बघायला मिळतोय, अभ्यासाला मिळतोय. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट मधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील, ज्यामध्ये एक्झिम पॉलिसी काय, इम्पेक्स पॉलिसी काय, गव्हर्नमेंटच्या सबसिडी त्यासाठी काय, गव्हर्नमेंटचे रूल्स काय आहेत, त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला काय वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहे,
कस्टम हाऊस एजंट काय असतो, कस्टम डिपार्टमेंट काय आहे, त्याचे रूल्स काय, टॅक्सेशन पॉलिसी काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यात बघायला मिळतात, शिकायला मिळतात. त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्र जे खूप चॅलेंजिंग क्षेत्र मानलं जातं, त्याच्यात जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर माझ्या मते डिप्लोमा इन इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक कोर्स तुम्ही विचारात घ्यायला हरकत नाही. याच्याशी रिलेटेड अजून एक कोर्स जो बघायला मिळतोय, जो आज संपूर्ण जगामध्ये खूप डिमांड मध्ये आहे, तो म्हणजे डिप्लोमा इन किंवा एमबीए सुद्धा त्याच्यात आहे, एमबीए इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन. जर मला इथून अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये किंवा कुठल्याही आफ्रिकन कंट्रीज, युरोपियन कंट्रीजमध्ये मला भारतातून जर माल पाठवायचा असेल किंवा तिकडचा माल इकडे आणायचा असेल तर त्याला म्हणतात लॉजिस्टिक किंवा ट्रान्सपोर्ट. आणि सप्लाय चेन, की इथून माल तिथे सप्लाय करायचा आहे, तर एमबीए इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन या डिप्लोमा इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन असे कोर्सेस सुद्धा आता उपलब्ध आहेत, ज्याचा विचार करून तुम्ही इंटरनॅशनल करिअर स्वतःच तयार करू शकतात, स्वतःला इंटरनॅशनल लेवलला एस्टॅब्लिश करू शकतात. त्यामुळे दोन कोर्स, डिप्लोमा इन इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिप्लोमा इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, या दोघांचा प्रामुख्याने माझ्यामध्ये तुम्ही विचार करायला हरकत नाही असं मला वाटतंय. त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही स्वतःची जागा निर्माण करू शकाल आणि स्वतःचं एक वेगळं स्थान, स्वतःचं एक अढळ स्थान तुम्ही तिथे तयार करू शकताय असं मला वाटतंय. त्यामुळे हा खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी असलेला हे दोन्ही कोर्स आम्ही पुन्हा एकदा आवर्जून अंडरलाईन करून सांगेल, यांचा नक्की तुम्ही विचार करा. मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये असलेलं अट्रॅक्शन आणि थोडस चुकीचं म्हटलं जाईल, परंतु इझी मनी आणि फास्ट मनी कमवण्याचं एक साधन म्हणून आजकाल शेअर मार्केटकडे बघितलं जात आहे. शेअर मार्केट जुने लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे, कारण तिथे नॉलेज नसताना केलेली इन्व्हेस्टमेंट ही बुडण्याची, डुबण्याची शक्यता खूप होती आणि त्यावेळेस ऑनलाईन सगळं इतकं इझिली डाटा अवेलेबल नव्हता. परंतु आज इंटरनेटमुळे शेअर मार्केट तुमच्या हातात, तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे. तर शेअर मार्केटची जर डिटेल माहिती घेऊन जर तुम्ही त्याच्यात करिअर केलं, स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणा किंवा कन्सल्टन्सी, शेअर ब्रोकर किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, अशा विविध पर्याय तुमच्यासाठी ओपन होऊ शकतात जर तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास केला तर. त्यामुळे अनेक प्रायव्हेट व काही कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असलेला डिप्लोमा इन शेअर मार्केट हा एक सुंदर कोर्स आणि प्रचंड डिमांड मध्ये असलेला, कारण की आजकाल सर्वांनाच वाटतं की मी कुठल्या ना कुठल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे किंवा म्युच्युअल फंड, जसं मी म्हटलो म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवावा. त्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राचं, त्या फील्डचं, त्या मार्केटचं इन डेप्थ नॉलेज, डिटेल नॉलेज तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये बुलिश मार्केट काय आहे किंवा बेरिश मार्केट काय आहे, किंवा मार्केट अप केव्हा जातंय, डाऊन केव्हा जातंय, स्टॉप लॉस काय आहे, अशा अनेक 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 कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. फ्युचर काय आहे, ऑप्शन्स काय आहे, कमोडिटी काय आहे, हे त्या शेअर मार्केटच्या विविध कन्सेप्ट आहेत. आता तुम्ही जर हे काय आहे हे तर आता लगेच सांगणं शक्य नाहीये, त्यासाठी तो प्रॉपर कोर्स करून त्याची पूर्ण डिटेल माहिती घेऊन फ्युचर्स, ऑप्शन्स, कमोडिटी, स्टॉप लॉस या सर्वांचा अभ्यास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्वतः पैसा गुंतवून सुद्धा मोठे होऊ शकतात, किंवा लोकांना त्याच्यामध्ये माहिती देऊन, गायडन्स करून, शेअर ब्रोकरशिप करून तुम्ही एक चांगलं करिअर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून, शेअर मार्केट कन्सल्टंट म्हणून तुम्ही स्थापित करू शकताय. त्यामुळे प्रचंड अट्रॅक्शन असलेलं परंतु बऱ्याच लोकांना नॉलेज नसलेलं हे फील्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेप्थ नॉलेज घेऊन स्वतःला जर एस्टॅब्लिश केलं तर मला वाटतं प्रचंड मोठं करिअर तुम्ही याच्यात उभं करू शकताय. कारण की 1 वर्षापूर्वी जर सांगायचंच उदाहरण द्यायचं ठरलं तर 1 वर्षापूर्वी सेन्सेक्स हे 50 ते 52 हजाराच्या आसपास होतं, जे आजच्या तारखेला जेव्हा मी हे शूट रेकॉर्ड करतोय त्यावेळेस शेअर मार्केट हे 73 ते 74 हजाराच्या आसपास गेलंय. म्हणजे 1 वर्षामध्ये सेन्सेक्स हे 20,000 पॉईंटने वाढलंय. विचार करा की याच्यामध्ये किती मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. नुसतं पैसाच कमवण्यासाठी नाही, तर मित्रांना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना व क्लायंटला पैसा कमवून देण्यासाठी खूप सुंदर संधी तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा मात्र अंडरलाईन करून सांगेल, अभ्यास करूनच त्याच्यात उतरा. कोणाचं अंधानुकरण करू नका. कोणीतरी सांगितलं, गुगल, युट्यूब वरून मिळालेल्या टिप्स वरून मात्र शेअर मार्केटमध्ये उडी मारू नका. पूर्ण अभ्यास करून, सायंटिफिक अभ्यास करून, प्रॉपर कोर्स करून याच्यामध्ये जायला हरकत नाही असं मला वाटतं. मागे सांगितल्याप्रमाणे जो तुम्हाला बीएमएस कोर्स मी सांगितला होता त्यातलाच मास्टर कोर्स, मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज, भारतात व भारताच्या बाहेर
अनेक युनिव्हर्सिटीज, अनेक कॉलेजेस तुम्हाला या कोर्सची उपलब्धता करून देत आहेत. मॅनेजमेंटच्या रिलेटेड असलेल्या स्टडी मधला हा मास्टर कोर्स. बघा मित्रांनो, कुठल्याही फील्ड मधलं मास्टर कोर्स करणं म्हणजे आपल्यासाठी करिअरचे दरवाजे ओपन करण्यासारखं आहे. कारण की जेव्हा कोर्समध्ये जे नाव आहे त्याप्रमाणे तुम्ही घडतात, त्या क्षेत्रातले त्या विषयाचे तुम्ही मास्टर होत आहे. म्हणजे तुमची त्या क्षेत्रावर एक कमांड येते आहे, त्या विषयावर तुमची कमांड येते आहे, जो तुम्हाला अनेक दरवाजे, अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम आहे. म्हणून मास्टर इन मॅनेजमेंट स्टडी भारतामध्ये जर केला तर 5 ते 10 लाखापासून, तर भारताबाहेर जर गेला तर 30 ते 40 लाखापर्यंत याची फीज आहे. माझ्या एका स्टुडंटने सिंगापूर युनिव्हर्सिटी मधून हा कोर्स केला होता. तिला काहीतरी 48 लाख रुपये फी लागली होती, परंतु तिला एका मल्टीनॅशनल कंपनीने 40 लाखाचं पॅकेज देऊन कॅम्पस एंट्री मधूनच सिलेक्शन केलं होतं. म्हणजे तुम्ही खर्च करत असलेले किंवा इन्व्हेस्टमेंट करत असलेले 48 लाखाची फी ही माझ्या ते वर्ष सव्वा वर्ष तुमची वसूल पण होते आहे, रिकव्हर पण होते आहे. आणि पॅकेजच एवढं चांगलं मिळतंय 40-50 लाखाचं. त्यामुळे मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज याचाही विचार तुम्हाला करायला हरकत नाही असं मला वाटतं. अर्थात आर्थिक गणित मांडून, पालकांशी चर्चा करून, आपल्याकडे असलेल्या आर्थिक स्रोतांचा विचार करून, आपल्या फीच्या गणित मांडून मग तुम्ही हा पाऊल उचलावं हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. MMM नावाचा अजून एक कोर्स आहे. याचे वेगळे लॉंग फॉर्म वेगळ्या युनिव्हर्सिटीचे अंडर आहेत. मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट असेल, मास्टर इन मटेरियल मॅनेजमेंट असेल. जसं मी तुम्हाला म्हटलं, मास्टर कोर्स केल्यानंतर तुम्ही त्या विषयातले मास्टर होत आहेत. तर अशा प्रत्येक विषयाचं एक एक सब्जेक्ट घेऊन, एक एक स्पेशलायझेशन घेऊन त्यातलं मास्टर कोर्स आता उपलब्ध करून देत आहेत तुम्हाला वेगळ्या युनिव्हर्सिटीज. जसं मी आता सांगितलं, मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट. कुठल्याही कंपनीला प्रॉडक्ट बनवणं आज खूप सोपं झालंय, परंतु त्याचं मार्केटमध्ये मार्केटिंग करणं, कस्टमर पर्यंत ते पोहोचवणं आणि ते मार्केटमध्ये प्रॉडक्ट आपल्याला एस्टॅब्लिश करणं, असलेल्या कॉम्पिटिशनच्या समोर त्याला उभं करणं व त्या समोर कस्टमरला आपल्याकडे अट्रॅक्ट करणं, अशा अनेक गोष्टी मार्केटिंगमध्ये येतात. तर त्या मार्केटिंग विषयातली मॅनेजमेंट तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते आणि दॅट इज कॉल्ड एज ए मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट. सो हा एक कोर्स खूप छान आहे. काही वेगळ्या युनिव्हर्सिटी तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून देत आहेत. त्याच्यात काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत, काही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला याची माहिती घ्यावी लागेल. त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, त्याचं ड्युरेशन काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, याचा थोडासा अभ्यास तुम्हाला त्या प्रत्येक कॉलेजला जाऊन बघावा लागेल आणि त्या हिशोबाने तुम्हाला निर्णय हा पॉझिटिव्हली घ्यावा लागेल. परंतु कोर्स नक्कीच चांगला आहे. अजून एक कोर्स आहे जो माझ्यासमोर दिसतोय, तो म्हणजे GDC आहे, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह ऑडिट. हा एक कोर्स खूप छान आहे, ज्याचा विचार तुम्हाला करायला हरकत नाही. ज्या लोकांना CA नाही जमत आहे, ज्या विद्यार्थ्यांना CA शक्य नाहीये, CME किंवा CS सारखे प्रोफेशनल कोर्सेस शक्य नाहीये, डिटेल बरोबर अजून काही करायचं असेल, त्या लोकांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी GDCA हा एक कोर्स उपलब्ध आहे. दॅट इज गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह ऑडिट. त्याच्या नावातून तुम्हाला थोडासा अंदाज येईल की कोऑपरेटिव्ह सोसायटीज, आपल्याकडच्या सहकारी संस्था म्हटल्या जातात, त्या सहकारी संस्थांचं, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करणं गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी हा कोर्स खूप चांगला आहे. तुम्ही त्या सोसायटीचे ऑथराइज ऑडिटर म्हणून काम करू शकतात. त्या सोसायटीला त्याचं ऑडिट करून त्याच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज, गव्हर्नमेंट ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करून लिगल फॉर्मॅलिटीज मध्ये बसवून एक प्रॉपर सर्टिफिकेशन देण्याचं काम तुम्ही ऍज अ कोऑपरेटिव्ह ऑडिटर म्हणून करू शकता. तर माझ्या मते BCom नंतर सुद्धा करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटी, जसं मी सांगितलं, प्रत्येक युनिव्हर्सिटी वेगवेगळे कोर्सेस काही देत आहेत. भारतामध्ये अनेक युनिव्हर्सिटीज आहेत. तुम्ही कुठल्या राज्यात आहात, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात ते बघून अजून काही नवीन नवीन कोर्सेस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. काही छोट्या शहरांमध्ये यातले काही कोर्स उपलब्ध असतील किंवा नसतीलही, तर मोठ्या शहरांमध्ये याच्यापेक्षा अजून काही मेट्रो सिटीजमध्ये विविध पर्याय तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर असा सारासार विचार करून, डिटेल अभ्यास करून, त्या कोर्सची डिटेल माहिती घेऊन, त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट काउन्सिल डिपार्टमेंट असतं, त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथल्या काउन्सिलर कडून स्टडी सिलेबस बघून, स्टडी मॉड्यूल्स बघून, त्याच्यामध्ये नक्की काय दिलंय, याचा भविष्यात काय यूज होतोय, मार्केटमध्ये याची खरं डिमांड आहे की नाही, या सर्व गोष्टींचा चहूबाजूने विचार करून मला वाटतं तुम्हाला निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्याकडे असले कोणी एक्सपर्ट असतील, कॉलेजचे असतील किंवा आमचं जे चॅनल आहे याच्यावर संपर्क साधून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्यातून आम्ही तुम्हाला नक्कीच एक्सपर्ट गायडन्स देऊ. तर माझ्या ते BCom नंतर असे अनेक करिअर पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, जे आज आम्ही व्हॉइस विस्टा मार्फत तुमच्यापर्यंत घेऊन आलोय.
तर अजून एक एपिसोड लवकरच घेऊन येऊ की आता अपकमिंग काय म्हणतात स्पेशलायझेशन काय काय. हे तर झाले सगळे ट्रेडिशनल कोर्सेस. सर अपकमिंग मार्केट जे बदलत चाललंय त्याच्यामध्ये काही नवीन कन्सेप्ट येत आहेत का, काही वेगळं काही आहे का. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी माझ्या मित्रमैत्रिणीपेक्षा किंवा ग्रुपपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणजे माझं करिअर अजून चांगल्या पद्धतीने येईल. ते अपकमिंग स्पेशलायझेशन वेगळ्या काही कोर्सेसची माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत व्हॉइस विस्टाला सोडू नका. व्हॉइस विस्टा बरोबर जरूर सोबत राहा आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत तुमच्या फीडबॅकची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. लवकरच भेटूया. स्टे इन्फॉर्म्ड, टेक केअर, बाय, टेक केअर. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.